तर समोर आपल्याला गोलंदाज पाहायला मिळेल. दर्श 11 सुधागड टीमकडला पॉवर प्लेचं पहिल्या षटकासाठी गोलंदाज गणेश. गणेशला आपण पाहतोय की मागच्या मॅच आपण उल्लेख केला. अजिंक्यने चांगलंच खरं तर सांगितलं की विशालची एक स्फोटक विनिंग बरं दिलं 11 टीमचं कॅप्टन कुल म्हणून त्याच्याकडे का पाहिलं जातं अजिंक्य. तर दोन्ही मॅचमध्ये त्याने ती इनिंग साकारत अगदी महादेव फिरकड साहेबांचं मी तर म्हणेन त्यानं मनच जिंकलं. ज्या पद्धतीने त्याला कॅप्टनशिप म्हणून त्याच्याकडं मी तर म्हणेन सोपवली आहे. त्या कॅप्टनशिपवरती कुठलाही प्रश्न मी तर म्हणेन निर्माण झालेला नाही आहे. ज्या पद्धतीनं त्याला या आदिवासी रायगड प्रीमियर लीगमध्ये खरं तर त्याला स्थान दिलं आहे या संघानं, अगदी तशी कामगिरी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. पहिल्या बॉलवरती स्ट्राईक रोटेन 2 धाबा आलेल्या आहेत अजय बसमाच्या बॅटमधून. 2 धाब्याने श्री गणेश होतोय आपण पाहतोय या ठिकाणी. 11 श्लोक स्फोट गराडा या टीमची. ओ एक्स्ट्रा कव्हरला जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय अजय भस्माच्या बॅटमधून. येतोय हा मैदानाला गुदगुल्या करत हा चौकार. जणू काय अजय भस्माने ज्या पद्धतीनं बॅटिंग केली होती त्याच सिंटेक्शननं अजय भस्मा ह्या मॅचमध्ये खरं तर सुरुवात त्याने केलेली आहे. चौकार आलं पहिल्या बॉलवरती डबल, या बॉलवरती चौकार म्हणजे पाहायला मिळतोय. गोलंदाजावरती थोडासा दबाव टाकला जातोय. उंच गेलाय क्षेत्ररक्षक पोहोचलाय अजय भस्मा. बिग विकेट गॉड S11 श्लोक स्पोर्ट गराडा टीमची रन मशीन अजय भस्मा बाद. अश्विनी 11 सारंग पालीवाडी टीमचे संघनायक संघ मालक त्यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. तर आपण लगेच या प्रकाश पवार साहेब या ठिकाणी आपली वाट बघतायत. मी विनंती करतोय भाग्यश्री अश्विनी 11 सारंग पालीवाडी टीमचा संघ मालकांना आम्ही विनंती करतोय की आपण आमच्या मंचावरती यायचं आणि त्यांचा सन्मान आम्ही या मंचावरती करणार आहोत. नवीन फलंदाज 1 डाऊनचा खेळाडू आपण पाहतोय रुपेश बाग. वाघाची वाडीचा हा खेळाडू आहे आणि तो आता 1 डाऊनसाठी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. गोलंदाज गणेशला आपण पाहतोय पॉवर प्ले मध्ये. अजय भस्माची महत्वाची विकेट. ही विकेट मी तर म्हणेन खूप इम्पॉर्टंट होते दर्श 11 सुधागड टीमसाठी, कारण हा सामना जो आहे तो करो या मरूच्या स्थितीमध्ये आहे. खरे तर दोन्ही संघांसाठी इथून जिंकले तर पुढचा सामना खेळताना पाहायला मिळते, परंतु इथून जर सामना गमवला तर प्रतीचा प्रवास मात्र करावा लागणार आहे. बॉल आपल्याला पाहायला मिळतोय लेग स्टंपच्या भरपूर बाहेर पाहायला मिळतोय. पंचांनी बॅट बॉलचा इशारा त्या ठिकाणी केलेला आहे. बॅट टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचते 7 वरती. अजय बसमा बाद झाला आहे. एक महत्वाची विकेट. ओ ब्लॅकच्या स्लॉट मध्ये समोरच्या दिशेने लॉंग ऑनला ब्लॅक स्क्रीनच्या अगदी जवळ झेल टिपलाय आणि संपलाय खेळ. रुपेश बागचा दुसरा धक्का S11 श्लोक स्फोट गराडा टीमला. बॅट्समन रुपेश बाग हा चेंडूवरती बाद.
आज झालं जणू काय त्याच्या पाठोपाठ विकेटची पडझड होतीये. त्याच्या पाठोपाठ रुपेश बाग देखील बाद झालेला आहे. थोडासा प्रेशर मी तर म्हणेन आता बॅटिंग करणाऱ्या टीमवरती सध्या पाहायला मिळेल. करण आणि त्याच्या सोबतीला आता धनंजय आहे. दोन्ही खेळाडूंनी अकाउंट अजून ओपन केलेलं नाहीये. दोन्ही मी तर म्हणेन नवीन खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये, जी सलामीसाठी करण मागच्या मॅचमध्ये देखील सलामीसाठी तो गेला होता, परंतु त्या मॅचमध्ये तो लवकर परतला होता. परंतु ह्या मॅचमध्ये अजय बसमा लवकर बाद झालाय. करणवरती जबाबदारी मोठी आता ह्या मॅचमध्ये असेल. चला जास्त वेळ खर्च करू नका. गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजीसाठी गणेश बघा का, मी तर म्हणेन 17-18 वया गटातील हा गोलंदाज आहे. उंच खुरा सर सतळ पातळ बांध्याचा हा गोलंदाज आणि त्याची गोलंदाजी सध्या पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल पाहायला मिळते आहे. अजय बसमाला बाद केले, रुपेश बागला त्यानं बाद केलं. वैयक्तिक आपण जर विचार केला, एक चौकार जर बघडला ना या षटकामध्ये, तर भरपूर चांगली गोलंदाजी गणेशने केली आहे. आमच्या ड्रॉइंगच्या माध्यमातून सगळे शेण चित्र इथून कैद केले जातात. अगदी या मैदानाच्या चोफेर साईडला ड्रोनच्या माध्यमातून आता या मैदानाचे जे कानाकोपरा आता इथून खरं तर आपल्याला पाहायला मिळतोय स्क्रीनवरती. इथून एरफट जबरदस्त होता. चतुर्क्षकाच्या अंतिमच्या क्षणाला खरं तर चेंडू हातातून निसटलेला दिसतोय आणि या चेंडूवरती कुठली धाव येत नाहीये. पहिला ओव्हरचा खेळ समाप्त झालेला आहे पाहायला मिळतोय. 2 विकेट गमवत आहे एच11 श्लोक स्फोट गराडा टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ते 7 या धावसंख्येवरती. अजय बसमा बाद झाला, रुपेश 5 झालाय, परंतु वन डाऊनचा खेळाडू मी तर म्हणेन वन डाऊनसाठी रुपेश बाग गेले होता. पहिला सलामीसाठी करण अजूनही आहे जो सलामीला गेलाय, परंतु इथून आता त्यांना कुठेतरी धावाची गती जी आहे ती गती वाढवावी लागणार आहे या मॅचमध्ये. परत पण नाणेबेडी संघ सलगचे 2 सामने या संघाने जिंकलेले आहेत आणि तो संघ आता पुढच्या फेरीमध्ये खरं तर जाऊन पोहोचलेला आहे. महादेव पिरकड साहेबांचा हा संघ अजिंक्य भौड यांनी उल्लेख केला होता की राजकीय क्षेत्रामध्ये 3 वेळेस मी तर म्हणेन सदस्य होण्याचा मान ज्या खरं तर आपले महादेव पिरकड साहेबांनी मिळवला आहे आणि तसाच दबदबा त्यांनी क्रिकेटमध्ये देखील पाहायला मिळाला. विशाल बाकमारे आणि त्यांचा संपूर्ण स्कोड जो आहे तो खरं तर महादेव पिरकड साहेबांनी बांधलेला तो संघ. आणि या स्पर्धेमध्ये असं वाटत होतं की एवढा तगडा संघ नाही आहेत, परंतु असे खेळाडू महादेव पिरकड साहेबांनी निवडलेले आहेत ना की त्याचवरती कधी डाव खेळला तरी ते खेळाडू बरसू शकतात. आणि विशाल बागमारेची की स्फोटक इनिंग आपण दोन्ही मॅचमध्ये पाहिलेली आहे. त्यामुळे सामने दोन्ही वरद इलेव्हन नाणेबेडी संघाने जिंकलेले आहेत. सलगचे ही मॅच दोन्ही संघांसाठी करो ह्या मरुच्या स्थितीमध्ये हवालवरती सिंगल येते. सिंगलला मात्र स्ट्राईक रोटेन केली जाते. गोलंदाजीसाठी मयूरला आपण पाहतोय पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकावरती. सुरुवातीच्या ओव्हरमध्ये धाबा आलेला नाहीयेत. या षटकामध्ये धाबांच्या शोधात आहेत फलंदाज. हा फटका स्टिकर वरती मिड विकेटला क्षेत्ररक्षक गणेशला पकडला जाईल आणि संपवला खेळ फलंदाज धनंजयचा. तिसरा धक्का बॅट्समन धनंजय बॅक टू द पवेलियन.
या मोठ्या लीगमध्ये एवढा चांगला परफॉर्मन्स करणं मी तर म्हणेन दबाव असतो, प्रेशर असतो, परंतु विशाल वाघमारेनं खरं तर आज स्वतःला सिद्ध करून दाखवलं. बिलवले गावामधून तो बिलॉंग करतोय. अनेक अजिंक्य भाऊंनी सांगितलं होतं की बिलवले गावासाठी देखील अनेक वर्षानुवर्ष कित्येक वर्ष त्यानं क्रिकेट खेळलेलं आहे, परंतु आज आदिवासी रायगड प्रीमियर लीग वरद विनायक मी तर म्हणेन नाणेवली टीमसाठी मोठं योगदान त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं. यावेळेचा बॉल मी तर म्हणेन पंच इशारा करतायत. व्हाईट बॉल शरीरापासून लांब होता, अतिरिक्त गती चेंडूमध्ये होती, परंतु पडल्यानंतर वलन भरपूर घेतलं चेंडूनं आणि पंचनी व्हाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी केलेला आहे. इज डिफिनेटली या ठिकाणी टीम रिव्ह आहे बघा. स्लोक्स S11 स्लोक्स फुट गराडा टीमच्या फलंदाजांनी हा रेव घेतलेला आहे भीमरसाठी. हॅड प्रॅक्टिसचा हा रेव नक्कीच आमचे निशांत सर त्या ठिकाणी चेक करतील आणि नक्की थोड्या वेळातच हा निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. स्क्रीनवरती आपण पाहू शकाल. सर फेल डिलिव्हरी, 4 धाबा जरूर मिळतील, पण तो रिव्ह गमावलेला आहे S11 स्लोक्स फुट गराडा टीमनं. पहिला रिव्ह गमावलेला आहे, एक रिव्ह अजूनही आहे. तो रिव्ह जर गमावला तुम्ही तर मग कुठलाही रिव्ह तुम्हाला मिळणार नाही आहे. प्रत्येक टीमला अजिंक्य बहुडाने सूचना केल्या होत्या सुरुवातीलाच की प्रत्येक टीमसाठी 2 रिव्ह असतील आणि ते दोन्ही रिव्ह आपण जर गमावले तर मग कुठलाही रिव्ह तुम्हाला दिला जाणार नाही आहे. बॉलवरती षटकार डोकलाय फलंदाजानं. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 16 वरती. अपटाकरचा बॉल 38 सर्कलमध्ये चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. स्ट्राईक रुटीन केली जाते. बॉलवरती सिंगल धाब येते. गोलंदाज पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज आणि हा चेंडू मात्र चांगल्या पद्धतीनं फेकला. गुडलंड स्पोर्ट वरनं सरळ उसळी घेत एसटी रक्षकाचा वेग घेणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 17 धावा ह्या धावफलकावरती सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला पाण्याची माग केली जाते. पाणी घेऊन जायचं आहे. ऊन अतिशय जास्त आहे, त्यामुळं आपण ज्या ज्या वेळेस पाण्याची माग केली जाईल त्या त्या वेळेस आपण पाणी मैदानाच्या आतमध्ये पोहोचवायचं आहे. आपला अतिरिक्त खेळाडू जो असेल प्रत्येक टीमचा त्या खेळाडूंना आपण आपल्या खेळाडूंसाठी पाण्याची पूर्तता करायची आहे.
खेळ समाप्त झालेला आहे. पण स्लोक स्फोट गराडा संघ थोडासा मी तर म्हणेन या ठिकाणी बाकफूटमध्ये सध्या पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीनं विकेट गमावलेले आहे सुरुवातीलाच ज्या खेळाडूंच्या वरती जबाबदारी होती, अजय बसमा, रुपेश असतील, त्याच्या पाठोपाठ धनंजय बाद झालाय. थोडासा प्रेशर वाटलाय आता फलंदाजांवरती. संजय आणि करण हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सध्या पाहायला मिळत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गणेश, ज्यानं पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल गोलंदाजी केली होती. अजय बसमाची विकेट, मी तर म्हणेन रुपेश बागची विकेट गोलंदाजांनी पहिल्या षटकामध्ये मिळवली ती, आणि तोच आला आहे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती. तिसरं षटक प्रगती पदावरती चालू आहे. पहिला चेंडू डॉट बॉलमध्ये या षटकाची सुरुवात आपल्याला पाहायला मिळतीये. चांगला चेंडू रिलीज केलाय. पुन्हा एकदा पुढात होता, समोर होता, परंतु चालाखीन गोलंदाजी, खरं तर अतिशय चांगला स्पेल गोलंदाज गणेश आपल्याला पाहायला मिळतोय. आपण उल्लेख केला होता की उंच खुऱ्याचा सर सतळ पातळ बांधण्याचा हा गोलंदाज आहे. हाईट त्याच्याकडची त्याची भरपूर आहे आणि त्यामुळं त्याला एक्स्ट्रा बॉम्ब्स देखील त्या ठिकाणी चेंडू फेकले जातात त्याच्या माध्यमातून, आणि त्यामुळे इथून कुठेतरी फलंदाजांना चेंडूची लाईन लेंथ इथे समजत नाही. डॉट बॉल सलगचे 2 आलेले आहेत. हो, यावेळेस वेगवान बॉल, अजून एक रफ्तार भरलेला हा वेगवान चेंडू खरं तर पाहायला मिळतोय गोलंदाज गणेशचा. तिसरा डॉट बॉल मी तर म्हणेन संजयच्या अगेन्स्ट या ठिकाणी फेकलेला आहे. संजय चांगला खेळाडू आहे. मागच्या मॅच मध्ये चांगल्या धाबा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या. अगदी रणअप आपण जर पाहिला तर बाउंड्री लाईनच्या मी तर म्हणेन 10-12 पावलं फक्त शॉर्ट आहेत, आणि आता बाउंड्री लाईन वरती त्याचा रणअप आपल्याला पाहायला मिळतोय. वेग देखील मनोज जोरे तेवढाच आहे या गोलंदाजाकडे. जेवढं कौतुक करावं ना या गोलंदाजाचं तेवढं कमी आहे. उंच गेलाय प्रकाश पारधी, चुका त्याच्याकडनं अपेक्षित नाहीये आम्हाला देखील, आणि मी तर म्हणेन दर्श 11 सुधागड टीमला देखील, की प्रकाश पारधी अशा चुका क्रिकेटमध्ये कधी करेल, परंतु ही लिंक खूप मोठी आहे. सगळ्या खेळाडूंवरती जबाबदारी आणि प्रेशर खरं तर पाहायला मिळत असतो, आणि त्या प्रेशरमध्ये खरं तर कुठेतरी हा कॅच ड्रॉप झालेला पाहायला मिळतोय. मी तर म्हणेन प्रकाश पारधीकडनं ही महत्त्वाची विकेट या ठिकाणी आली असती, परंतु या सोडलेला झेल या मॅचमध्ये कितपर्यंत महागडत खरं तर गराडा टीमकडनं नेहमीच चांगलं खेळ त्याचा राहिलेला आहे, आणि तोच आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आजची लिडिंग एज एका हातानं पकडला झेल आणि संपवलाय खेळ फलंदाजाचा यावेळेस देखील. इथून चांगली गोलंदाजी राहिलेली आहे गोलंदाजाची. आपण पाहतोय गणेशनं 2 षटक हाताळले, फक्त आणि फक्त त्यानं धाबा खर्च केल्यात 2 षटकामध्ये. 8 धाबा त्यानं खर्च केलेले आहेत. अगदीच चांगला स्पेल त्याचा आपल्याला पाहायला मिळाला. 2 विकेट खरे तर त्याच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळालेले आहे. 4 विकेट राहिलेले आहेत त्याच्या नावावरती. अगदी चांगली गोलंदाजी या
षटकामध्ये देखील आपली त्याची पाहायला मिळालेली आहे. हेच 3 षटकाचा केले या ठिकाणी समाप्त झालेला आहे. टीमची टोटल धावसंख्या आपण पाहिली तर फक्त आणि फक्त 18 धावा आपल्याला पाहायला मिळतं. यश 11 श्लोक स्फोट गराडा संघाची सध्या थोड्याच्या ज्या अडचणी आहेत त्या वाढलेल्या आहेत. नवीन फलंदाज सोहेल थार पवारला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. सोहेलला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी डावखुऱ्या हाताचा एक स्फोटक फलंदाज म्हणून त्याच्याकडे आपण नेहमीच पाहत आलोय. परंतु निम्म्यापेक्षा अर्धा संघ गारद झालेला आहे. सेल्वन स्लोक स्पोर्ट 5 विकेट आणि गमावलेले आहेत या मॅच मध्ये. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय रमेश आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. गोलंदाज रमेशला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी पहिल्या सुरुवातीच्या 3 षटकामध्ये राहिलेली आहे. उंच गेला हवेमध्ये क्षेत्ररक्षक जयस करता मिड विकेटला आणि ह्या वेळेस देखील सेल कॅरी केला क्षेत्ररक्षकानं. अजून एक धक्का हेच 11 श्लोक स्फोट गराडा टीमला. अजून एक विकेट या ठिकाणी पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 19 धावा धावल्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. 4थं षटक चालू आहे. रमेशला आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आणि त्याच्याच विरोधात मी तर म्हणेन ही विकेट आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी या ठिकाणी दर्श 11 सुधागड टीम कडनं आपल्याला पाहायला मिळते. आडवा बॅटनं क्रॉस बॅटनं केलेला या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनलाय दर्शक बॉल सीमारेषा पार. मिळतील धावा 4. तिसऱ्या पंचांची माग केलेली आहे.
आणि इथून चेक करतील आमचे प्रकाश पवार सर या ठिकाणी चेक करतील. तिसऱ्या पंचाची माग गेली गोलंदाजावरती आक्षेप त्या ठिकाणी घेतलेला आहे की आपल्या शोल्डरमधून थोडंसं पॅच करतायत, त्यामुळे इथून आम्ही चेक करू. नक्कीच प्रकाश पवार सर या ठिकाणी चेक करतील. सर याच्या अगोदरचा बॉल चेक करायचा का? अगोदरचा बॉल चेक करायचा का? 4 धावा गेलेल्या आहेत, तोच बॉल चेक करायचा ह्याचा. सर फेर डिलिव्हरी, रिगल डिलिव्हरी, चांगला चेंडू रिलीज केला गोलंदाज जण आणि इथून 4 धावा घेत आहेत. अगदीच आपल्याला पाहायला मिळते के टी सी लाबळी ड्रोनच्या माध्यमातून हे सगळं शेणचित्र टिपलं जात आहेत. अगदीच कर्जत पनवेल हवे एक्सप्रेस जी आहे रोडचं आपल्याला खरं तर या ड्रोनच्या माध्यमातून एक शेणचित्र देखील कैद केलं जातं. त्यानंतर आपल्याला डाव्या साईडला जी आपली 4 व्हीलर्स जे शोरूम आहे ते देखील या ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून ते देखील आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. अगदी चांगले चांगले क्षण या ठिकाणी, आजूबाजूला जी झाडी आहे, समोर एक नदी देखील आपल्याला जाताना पाहायला मिळते. एक सगळं क्षणचित्र खरं तर आमच्या ड्रोनच्या माध्यमातून के टी सी लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून जे क्षणचित्र खरं तर टिपले जात आहेत, आपण त्यांचं मनापासून आभार व्यक्त करूया. यावेळेचा बॉल चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सुखी करतायत आणि जीवन दान या ठिकाणी खेळाडूला पुन्हा एकदा पाहायला मिळते आहे. जेल होता परंतु हातातून निसटलाय हा जेल. मितपडे नाणीतून सिंगल धाब या ठिकाणी पाहायला मिळते. स्लोक स्पोर्ट गराडा टीम सध्या तरी पूर्णपणे बॅकफुटवरती सध्या पाहायला मिळतं, कारण धाबा येत नाही आहेत. जसे मी तर म्हणेन ज्या पद्धतीनं धाबा अपेक्षित होत समोर जर आपण पाहिलं दर्श 11 सुधागड टीम ला, तर त्यांच्याकडे बॅटिंग लाईनअप खूप स्ट्रॉंग आहे. त्यामुळे इथून टार्गेट 60-70 पर्यंत पोहोचणं खूप महत्त्वाचं राहील. परंतु जशी अजय भस्माची विकेट गेली ना, जणू काही धाबांचा जो कुठं धाबा येत होत्या त्या धाबा कुठेतरी बंद झालेल्या आहेत. त्यामुळे इथून सोहेल धार पवार आणि त्याच्यासोबतीला प्रेम हे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. आता सोहेल धार पवारलाच काहीतरी करावं लागेल चमत्कार या मॅचमध्ये. समोरच्या दिशेनं होता हुक करायचं होता, परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन त्या ठिकाणी झालेलं नाही. लेग बॅकची एक एक्स्ट्रा धाव पाहायला मिळते. टीमची धावसंख्या धावपटलावरती जाऊन पोहोचते 25-25. नेमापेक्षा अर्धा संघ 6 गडी बाद झालेत. त्यामुळे प्रेशर हा भरपूर आहे बॅटिंग करणाऱ्या टीमवरती. दगाडमध्ये सचिन ठाकरे थोडीशी चिंतीमध्ये आहेत. संदीप ठाकरे असतील या टीमचे पाकर अर्थातच थोडेसे टेन्शनमध्ये असतील, कारण पहिला सामना देखील S11 स्लोक स्पोर्ट गराडा टीमनं गमावलेला होता. परंतु हा मॅचमध्ये तितका चांगला खेळ राहिलेला नाही आहे. ज्या पद्धतीनं खेळ पाहायला मिळालेला मागच्या मॅचमध्ये, इथून देखील रनआउटची संधी होती, चान्स होता, परंतु थ्रो करत असताना अंकुश बारेनं जणू काही बॉल हाताला चिपकला असंच वाटलं त्या ठिकाणी थ्रो फेकत असताना. आणि इथून एक धाव देखील पाहायला मिळते. टीमची टोटल धावसंख्या 27-27. 27 धाबा आहेत. 2 धाबा शेवटच्या बॉलवरती खरं तर पाहायला मिळालेल्या. 6 विकेट गमावलेल्या आहेत. 2 वर्ष केला अजूनही बाकी आहे. ह्या पहिल्या इनिंगमध्ये चांगली गोलंदाजी राहिली दर्श 11 सुधागड टीमच्या माध्यमातून. सुरुवातीलाच आपण गणेशचं षटक पाहिलं, त्यानंतर गोलंदाज रमेश षटक देखील पाहिलं. पुन्हा एकदा गणेशला 2 षटकं या ठिकाणी देण्यात आली होती. दोन्ही षटकामध्ये चांगला स्पेल त्यानं 8 धाबा खर्च केलं, 4 विकेट त्यानं मिळवल्या आणि चांगली गोलंदाजी त्याची राहिली 2 षटकामध्ये. 5वं षटक आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज नितीन
5व्या षटकाला सुरुवात होते. नितीनला आपण पाहतोय गोलंदाज ट्रॅकवरती, गोलंदाजीसाठी तो सज्ज झालेला आहे. स्ट्राईक सोहेलदार पवारचा फटका उंच गेलाय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि झेल देखील कॅरी करत सोहेलदार पवारचा खेळ चालला संपलाय. अजून एक धक्का एस11 स्लोक स्फोट गराडा टीमला. पाहायला मिळतोय अजूनही या मॅच मध्ये मी तर म्हणेन 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथून धाबा किती बनतील या मॅच मध्ये, टार्गेट सेट काय असेल एस11 स्लोक स्पोर्ट गराडा टीमचा, कारण ही मॅच दोन्ही संघासाठी जिंकणं तितकेच महत्त्वाचं आहे. परंतु ही मॅच सध्या तरी एका बाजूनं करत जाताना मला पाहायला मिळते आहे. मॅचची लिडिंग एज घेतले चेडूला, विकेट किपर अंकुश बारे आणि पकडला जाईल आणि संपलाय खेळ फलंदाज हरिश्चंद्र निरगुडाचा. साईडला गॅप आहे मोठा, धाबाला नसेल तोटा. दीपकच्या बॅट मधून येतोय हा संजुगणीय वन बाउन्स हा चौकार. चौकार आलाय फलंदाज दीपकच्या बॅट मधून. मी तर म्हणेन जसा तो मैदानाच्या आतमध्ये गेलाय ना तसा त्यानं चौकार जणू काही ड्रेसिंग रूम मधून तो सेट होऊन आलाय की काय असंच वाटतं मैदानाच्या आतमध्ये. अंकुश बारेनं गोटी नेम खेळलाच नाही वाटतं. अगदी 2 वेळेस त्यानं स्टंप हिटिंग करण्याचा प्रयत्न केलेला होता, परंतु ह्या वेळेस देखील त्याचा नेम बसला नाही स्टंपवरती. एकदा बॉल लेग फाईटची मिळते, स्ट्राईक रोटेट केली जाते ह्या चेंडूवरती. एकदा मिळते, टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 31 वरती, 32 वरती 32 32 धावा झालेल्या आहेत. आमच्या स्कोरर सर आहेत सागर पवार सर, त्यांना आपण शुभेच्छा देवा. सकाळपासून ते आमच्या समेत जॉईंट आहेत. यावेळेस चांगला फटका व्ही शेप मध्ये ठोकलाय. यावेळेस प्रेमच्या बॅट मधून येतोय ह्या मॅच मध्ये खरं तर पहिला षटकार पहिल्या इनिंग मध्ये प्रेमचा बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. बऱ्याच उशिराना षटकार आलेला आहे. एस11 स्लोक स्पोर्ट गराडा टीम च्या माध्यमातून आपण पाहतोय
3 षटकानंतर म्हणजे 18 चेंडूनंतर हा षटकार खरं तर पाहायला मिळालेला आहे आपल्याला फलंदाज प्रेमच्या बॅटमधून. 38 वरती संघ जाऊन पोहोचलेला आहे. धाबा सुरक्षित असू शकतात का SL1 स्लोक स्पोर्ट गराडा टीमसाठी, कारण ज्या पद्धतीनं मागच्या 2-3 मॅचेस आपल्याला पाहायला मिळते अगदीच हाय स्कोर मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. स्कोर तिन्ही मॅचमध्ये भरपूर पाहायला मिळाला होता. 70+ 80+ धाबा आपल्याला तिन्ही मॅचमध्ये पाहायला मिळाला. परंतु या मॅचमध्ये आत्ताच सध्या तरी धाबा आलेला नाही त्या पहिल्या इनिंगमध्ये. परंतु प्रेशर आहे दोन्ही संघावरती, कारण दोन्ही संघानं दोन्ही टीम ज्या आहेत त्या एक एक सामना त्यांना गमावलेला आहे. त्यामुळे प्रेशर आहे दोन्ही संघांवरती. आणि अशा प्रेशरमध्ये असं नाही की ह्या धाबा डिफेन्स होतील, कारण समोर जी टीम आहे दर्श11 सुधागड टीमवरती देखील तितकाच प्रेशर असू शकतो जितका आता सध्या S11 स्लोक स्पोर्ट गराडा टीमवरती पाहायला मिळतो आहे. षटक समाप्तीचा इशारा पंच त्या ठिकाणी करत आहेत. 39 धाबा सध्या धाव फलकावरती जे पाहायला मिळत आहेत. 8 विकेट आतापर्यंत गमावलेल्या आहेत S11 स्लोक स्पोर्ट गराडा टीमनं. 6 बॉलचा खेळ उर्वरित बाकी आहे ह्या मॅचमध्ये. मी तर म्हणेन इथून या 7 षटूमध्ये किती धाबांचा टार्गेट सुरक्षित असेल की सेट केला जाईल. 39 बनलेले आहेत. 8 विकेट S11 स्लोक स्पोर्ट गराडा संघ सध्या मी तर म्हणेन थोडंसं अडचणीमध्ये आहे. परंतु या 7 षटूमध्ये किती धावेपर्यंत आता पोहोचणार संघा प्रेक्षक वर्गांना देखील विचार पडला असेल की इथून दीपकच्या बॅटमधून जर 2-3 मोठे फटके आले तर एक सन्मानदायक टोटल 50+ धाबा जर या मॅचमध्ये झाल्या ना तर मॅच चांगली होईल. कारण समोर आपण विचार केला S11 स्लोक स्पोर्ट गराडा टीमकडं मी तर म्हणेन सोहेल धार पवार असेल गोलंदाजी, अजय पवार अजय भस्माची गोलंदाजी पाहायला मिळेल. समाधान ठाकरे यावेळेस आपल्याला गोलंदाजी करताना दिसतील. परंतु दीपक पारधीच्या बॅटमधून हा चांगला फटका पाहायला मिळतो आहे. षटकार क्या बात है दीपक. वरती बॅटची कडा घेतली जरूर. पंच त्या ठिकाणी दर्शवत आहेत की बॅटला ब्रश झाला होता चेंडू, त्यामुळे इथून एकच धाब या बॉलवरती पाहायला मिळते. स्ट्राईक रोटेट केली जाईल. परंतु आता दोन्ही एंडनं धाबा येणं महत्त्वाचं राहील. एका बाजूला प्रेम 6 चेंडूमध्ये 13 धाबा त्याच्या बॅटमधून आल्यात. दीपकनं 4 चेंडूमध्ये 11 वरती तो खेळतोय. थोडीशी पार्टनरशिप आता झालेली आहे मी तर म्हणेन 7व्या आणि 8व्या नंबरसाठी या 2 खेळाडूमध्ये. वाईट बॉलचा इशारा पुन्हा एकदा त्या ठिकाणी पंच करतायत.
पुन्हा एकदा वाईटसाठी फिल्डिंग टीम रेव आहे या ठिकाणी. दर्श 11 सुधागड टीमचा हा रेव आहे वाईट बॉलसाठी. पुन्हा एकदा चेक केलं जाईल. हा. चला बाईट बॉल या ठिकाणी पंचांनी घोषित केलेला आहे. टीम रेव गमावलेला आहे. फिल्डिंग करणाऱ्या टीम दर्श 11 सुधागडनं एक रेव त्यांनी गमावलेला आहे. अंकुश बारे खरं तर विकेट किपर आहेत आणि त्यांनीच हा रेव मी ते म्हणेन घेतला होता, कारण त्यांना ठाऊक होतं अगदी स्टंपच्या जवळून हा चेंडू गेला होता, पण तो क्लोज डिसिजन होता त्या ठिकाणी. आणि इस डिफिनेटली आणि आयवा कॅचसाठी इथून आता सुवर्ण संधी आहे प्रेक्षक वर्गाला. महादेव ब्रिकट साहेबांच्या माध्यमातून आयवा कॅचसाठी 200 रुपयाचं कॅश प्राईज असेल बघा प्रेक्षक वर्गांसाठी. जर बाउंड्री लाईनच्या बाहेर प्रेक्षकांनी कॅच पकडला तर महादेव ब्रिकट साहेब यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅश प्राईज असेल. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटची विकेट आहे आता. 11 श्लोक स्पोर्ट गराडा टीम या मॅचमध्ये आता ऑलआउटच्या मी तर म्हणेन ऑलआउटच्या उमरट्यावरती सध्या पाहायला मिळतोय. इथून विचार केला तर अजूनही 3 बॉल शिल्लक असतात या इनिंगमध्ये आणि ऑल आउट झालाय. खरे तर 11 श्लोक स्पोर्ट गराडा पहिली टीम जी आदिवासी रायगड टीम प्रीमियर लीगमध्ये ऑल आउट झालेला आहे आणि तो संघ आहे 11 श्लोक स्पोर्ट गराडा. 2 बॉल बाकी होते परंतु इथून टार्गेट आहे 47चा आणि पहिली इनिंग या ठिकाणी समाप्त होताना आपण पाहिले. चांगली गोलंदाजी दर्श 11 सुधागड टीमला या मॅचमध्ये केलेली आहे आणि टार्गेट असेल तो 48 धाबा संख्या. 36 बॉल 48 धाबा या मॅचमध्ये गोलंदाजांची ताकदवान गोलंदाजी राहिली. मी ते म्हणेन गणेश 2 षटक 2 षटकामध्ये 8 धाबा 4 विकेट. इनकमिंग स्पेल जो होता गणेशचा तो अगदी चांगला राहिलेला आहे. त्यामुळं खरं तर कुठेतरी धाबा रोखल्या गेल्यात ह्या मॅचमध्ये आणि फक्त 47 बनल्यात 48 धाबा संख्येचा पाठलाग इथून दर्श 11 सुधागड ह्या टीमला करायचा आहे. या धाबा कशा पद्धतीनं बनवल्या जातील, या धाबा डिफेन्स केल्या जातील का स्पोर्ट गराडा टीम करणार की या धाबा डिफेन्स केल्या जातील हे ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा आपला खरे तर मायक्रोफोनवरती अगदीच ज्यांच्या आवाजाने सगळ्या प्रेक्षकांना मनमुक्त केल्याच्या दिवसामध्ये आमच्या लाडके समालोचक अर्थातच अजिंक्य भाऊड सरांना मी पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती आमंत्रित करतो. मी थांबतोय. आवाज ऐकूया आपण अजिंक्य भाऊड यांना.
वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्याचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा त्याचा नेक होता. असा जिजाऊंचा शोभा लाखात नाही तर जगात एक होता, जगात एक होता. आणि त्याच छत्रपती शिवाजी महाराजांवरती गीतं आपण या ठिकाणी ऐकत आहोत. डीजे मास्टरचं देखील कौतुक आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. खऱ्या अर्थानं राष्ट्रमाता आणि राजमाता जिजाऊ यांचं स्वप्न अगदी सत्यात उतरवण्याचं काम ज्यांनी केलं, हे स्वराज्य ज्यांनी घडवलं, ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती गीतं या ठिकाणी वाजवली जात आहेत. पुन्हा एकदा तिवार मुजरा करत आपण या मॅचला सुरुवात करतोय. दोन्ही एकमेकांच्या अगेन्स्ट पहिल्या सत्राचा खेळ संपवला. बॅटिंग करत असताना यश श्लोक स्पोर्ट्स गराडा या टीमनं धावा जमवलं. एकूणच 47 आणि 48 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे दर्श 11 सुधागड या टीमला. टॉस जिंकलं होतं खऱ्या अर्थानं दर्श 11 सुधागड या टीमनं आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय अगदी त्या निर्णयावरती ते खरे उतरले आणि कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोखलं. पहिल्याच बॉलवरती येत आहेत 2 धावा. मयूर ऑन स्ट्राईक वरती आपण त्याला पाहतोय. डावकुरे आताचा हा फलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती बॅटिंगसाठी आणि बॉलिंग ट्रॅकवरती सोहेलदार पवार वेगाचा बेतास बादशाह म्हणून त्याला आपण पाहतो. आणि खऱ्या अर्थानं बॉलिंग करत असताना सोहेलला आपण कित्येक मैदानावरती पाहिलंय. 1 बाउन्सचा इशारा पंचांनी दंडित केलं. अतिरिक्त बाउन्स घेतलं होतं चेंडूनं. परफ्यूम बॉल डिलिव्हरी होती आणि तदनंतर आपण पाहतोय की यष्टीरक्षकाचा वेध बीट करत फलंदाज मयूरला आज चेंडू डॉट बॉल टाकतोय. बॉलिंग ट्रॅकवरती सोहेल तयार आहे. स्लोअर डिलिव्हरी लवकर पीक केलं. विकेटवरती पडण्या अगोदर बॅटवरती कनेक्ट केला या चेंडूला फलंदाज मयूरनं. परंतु एकच धाव या चेंडूवरती मिळेल. ज्या दिशेमध्ये चेंडूची पिकी केली जाते ना, त्याच दिशेमध्ये खऱ्या अर्थानं आपण ज्या दिशेने चेंडूला मारलं जातं त्याच दिशेमध्ये अगदी क्षेत्ररक्षण देखील सजवलं जात आहे. म्हणजे गोलंदाजाचा तालमेल आता जुळला जातोय. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं, पहिला चेंडू अचूक टाकला, त्यावरती 2 धाबा आल्या. तदनंतर पुन्हा एकदा चांगल्या चेंडूची पिकी केली, डॉट बॉल आला आणि पुन्हा एकदा सिंगलला त्या ठिकाणी प्राधान्य दिलंय. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सोहेल पवार हा गोलंदाज अगदी बहुचर्चित असणारं हे नाव आहे. आधी अशी त्या रायगड प्रीमियर लीग मधील तो गोलंदाज तयार आहे. लेगस्टिकच्या बाहेर दिशाहीन गोलंदाजी. यावेळेस दिशा चुकली आणि दशा त्या ठिकाणी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा आपण पाहतोय पहिली एक्स्ट्राची धाव या ठिकाणी धावफलकावरती जॉईंट होईल. या एक्स्ट्राच्या धावेने धावफलक जाऊन पोहोचल ते 4 या धावसंख्येवरती. 47 वरती ऑल आउट केलं होतं खऱ्या अर्थानं यश श्लोक स्पोर्ट्स गराडा या टीमला. आणि 48चं टार्गेट या ठिकाणी आहे. चांगला फटका विश्वनाथ गुंडप्पा स्टाईलनं, वीरेंद्र सेहवाग स्टाईलनं या फटक्याला खेचलं. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेसाठी चौकार 4. पुन्हा एकदा आपण पाहतो बी शेपमध्ये लॉंग ऑन सीमारेषा क्लिअर करत 1 टप्प्या अखेर बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी दर्जेदार चौकार.
आणि त्याच विश्वासानं त्याला बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती आलाय धनंजय. गोलंदाज पहिल्या चेंडूवरती त्यांनी महत्त्वाची विकेट प्राप्त केली. फलंदाज मयूरला तिथून परतीचा प्रवास करावा लागला. प्रमोद आता ऑन स्ट्राईक वरती आपण त्याला पाहतोय. आणि आल्या आल्या प्रहार, परंतु फटका फसेल, ती सीमारेषा थोडी दूर आहे आणि त्या कारणास्तव आपण पाहतोय त्या दिशेमध्ये अगदी प्रॉपर टायमिंग, ताकद आजमावं लागते आणि तदनंतरच चेंडू सीमारेषा पलीकडे जात असताना आपण पाहिलाय. यावेळेस फटका बसला, महत्वाची विकेट, झेलखाली क्षेत्ररक्षक आले, अगदी ऑस्ट्रेलियन स्टाईलनं या झेलला कॅरी केला आणि दुसरा मोठा धक्का मिळेल ते दर्श 11 सुधागड टीमला. गीत आपण या ठिकाणी ऐकलं आणि खऱ्या अर्थानं सातत्यपूर्वक या राजाचं कौतुक आपण केलं. पेशवाई ज्यांनी गाजवली, वयाची 40 वर्षे ते फक्त जगले, त्यामध्ये खऱ्या अर्थानं 20 वर्षामध्ये 41 लढाई ते लढले, परंतु अपरिचित योद्धा म्हणून त्यांच्याकडे आपण सातत्यपूर्वक पाहिलं आणि एकही लढाई न हारता तब्बल 41 लढाया 20 वर्षामध्ये ते जिंकले आणि 40व्या वर्षी त्यांना मरण आलं. चौकार येतोय, चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल. ते एकूणच 20 या धावसंख्येवरती, 16 धावसंख्येवरती 2 विकेट गमावल्या होत्या आणि तदनंतर आता जसा फलंदाज तानाजी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला त्यांना हा चौकार लगावलाय. गड आला पण सिंह गेला हे सर्वांनी ऐकलं असेल. तानाजी मालुसरे यांनी खऱ्या अर्थानं तो एकतर्फी गड जिंकला आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं की या मॅचमध्ये देखील आज तानाजी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि ही खिंड आता त्याला एकतर्फी लढवायची आहे. बॉल तयार, लिडिंग एज प्रांजल कबोली आपण त्या ठिकाणी पाहिली. स्वतः मैदान सोडलं तानाजीनं. मैदानाच्या आतमध्ये जशी लिडिंग एज लागली, अप्पर बॅटच्या अगदी वरची कडा चाटून चेंडू यष्टीरक्षकाचा भेद घेणारा होता. प्रांजल कबोली दिल्यानंतर पुन्हा एकदा तानाजीला देखील सल्यूट असेल. खरेपणा त्याचा त्या ठिकाणी त्याने दाखवला, प्रामाणिकपणा, आणि क्रिकेटमध्ये पाहिजे प्रत्येक खेळाडूंना आपला प्रामाणिकपणा, खरेपणा मैदानाच्या आतमध्ये दाखवणं गरजेचं असेल. आणि पुन्हा एकदा महत्त्वाची विकेट, तिसरा मोठा धक्का. धनंजयचं हे षटक अगदी लाभदायक ठरत असताना 4 धाबा त्याने आतापर्यंत खर्च केल्या 4 बॉलवरती आणि 3 महत्त्वपूर्ण विकेट प्राप्त केल्यात. गणित काव्याला आता सुरुवात केली कॅप्टन अजय भस्मानं आणि आता आपण पाहतोय की धनंजयचं हे चांगलं षटक. दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली तशी विकेटची पडझड सातत्यपूर्वक मैदानाच्या आतमध्ये राहिलेली आहे. परंतु उर्वरित येणाऱ्या षटकांमध्ये जर धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल, जर आर्थिक क्षेत्रामध्ये जसं काही तुम्हाला काही कोणती गोष्ट खरेदी करायची असेल ना, त्यावेळी तुमच्या अकाउंटमध्ये बॅलन्स लागतं आणि जर तुमच्या अकाउंटमध्ये बॅलन्स नसेल ना तर तुम्ही कोणतीही गोष्ट विकत घेऊ शकत नाही. तसं क्रिकेटमध्ये जर विकेट इथून गमावल्या ना, मग तदनंतर तुमच्याकडे कितीही चेंडू शिल्लक राहू द्यात, तुम्ही त्या चेंडूपासून खऱ्या अर्थानं धाबा जमा करू शकत नाही. हे चित्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. 3 विकेट गमावल्यात, उर्वरित अजूनही 7 विकेट साबूत आहेत. यावेळेस चांगला स्ट्रोक, प्रयत्न चांगले होते परंतु प्रयत्नांची परिकाष्ठा, अगदी अपयश त्या ठिकाणी मिळालं आणि बॉलनं सीमारेषा गाठली. डीप मिड विकेट सीमारेषा क्लिअर करत बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी चौकार, 4.
मिळवल्या, इथून जर मिळवल्या तर खऱ्या अर्थानं हे समीकरण देखील अगदी जास्त ठरू शकेल. 21 मध्ये आता 18 धावसंख्येची गरज आहे. परंतु या 18 धावसंख्येचं पाठलाग जर या मॅचमध्ये करायचं असेल तर समजदारीचं क्रिकेट खेळावं लागेल उर्वरित फलंदाजांना. जे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत त्या फलंदाजांना समजदारीचं क्रिकेट, समजूतदारपणा मैदानाच्या आतमध्ये दाखवावं लागेल. 21 मध्ये 18 धावसंख्येचं पाठलाग करणं लो स्कोरिंग मॅच होती. लो स्कोरिंग या मॅचमध्ये शेवटपर्यंत फाईट देईल का हे पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे. यश लोक स्पोर्ट्स गराडा आज संघ प्रयत्न करतोय. पहिल्या मॅचमध्ये त्यांना पराभूत व्हावं लागलं वरद विले संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना. आणि आता आपण पाहतोय की प्रयत्न त्यांचे चालू आहेत. आणि जितना बडा आपण पाहतो ना की जितना बडा संघर्ष उतनी बडी जीत. आणि तो संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. पुन्हा एकदा विकेट मिळण्याची शक्यता होती. झेल ड्रॉप, छोट्या चुका अजय बसमा यांच्या टीमला, यश श्लोक स्पोर्ट्स गराडा टीमला इथून आता मैदान सोडावं लागावे लागतील. वीज बॉलमध्ये आता विजयासाठी गरज आहे ती 17 या धावसंख्येची. 17 वरती आता खतरा कोणाला पाहायला मिळेल. त्यापेक्षाही जो झेल ड्रॉप झाला ना तिथून आपण पाहतोय की पुन्हा एकदा बॅकफुटवरती प्रयत्न चांगले होते. परंतु अजय बसमाच्या गोलंदाजीवरती मिळालेल्या या सफलता सातत्यपूर्वक आपण या ठिकाणी पाहतोय. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. परंतु या क्रिकेटच्या खेळामध्ये या छोट्या चुका आहेत ना त्याच मोठमोठ्या ठरू शकतील. झेल ड्रॉप झालं, स्ट्राईक चेंज झाली आणि तदनंतर आपण पाहतोय फटका खेचला फलंदाजानं, सीमारेषा पलीकडे येतोय षटकार. आणि आता समीकरण बदलेलं. 19 बॉल आणि आता 11 धावसंख्येची गरज आहे. जखमेवरती मीठ चोलतोय फलंदाज प्रकाश पारधी मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः बरसलाय. 48 धावा त्याच्यासमोर आता अगदी छोटं आव्हान वाटतंय. क्रिकेटमध्ये कोणतंही आव्हान छोटं नसतं आणि कोणतंही आव्हान मोठं नसतं. तुमचे प्रयत्न फक्त चांगले पाहिजेत मैदानाच्या आतमध्ये आणि तेच प्रयत्न अगदी चांगली चालू आहेत. 19 बॉल 11 धावसंख्येची गरज. प्रकाश पारधी ऑन स्ट्राईक वरती. पुन्हा एकदा लो फुल टॉस अलोंग दी कार्पेट. अगदी दणदण करत चेंडू चाललाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. आणि फलंदाज त्या ठिकाणी पॉपिंग क्रीजवरती सुखरूपपणे पोहोचलेत. दुसरी धाव त्या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट केली गेली. लेझी थ्रो त्या ठिकाणी आपण पाहिला. आणि शेवटच्या आता निर्णायकारक चेंडू शिल्लक असतील ते येणारे 18 बॉल आणि विजयासाठी गरज आहे ती 10 या धावसंख्येची. 18 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज आहे. 18 बॉल आणि आता 9 धावसंख्येची गरज आहे. आपण पाहतो शेवटच्या बॉलवरती आलेल्या 2 धावा. समीकरण आता बदलेल. 18 बॉलमध्ये आता 9 धावसंख्येची गरज आहे. 9 मध्ये 18 असते तर थोडी मॅचमध्ये मजा आली असती. परंतु आता 18 मध्ये 9 आहेत त्यामुळे एकतर्फी ही मॅच होण्याचे संकेत आहेत. परंतु क्रिकेटमध्ये आपण पाहिलं निशांत बागडे की कधीही काही घडू शकतो. 6 मध्ये 1 धाव देखील वाचवली जाऊ शकते. KPL मध्ये आपण पाहिलं कर्जत प्रीमियर लीगमध्ये 6 मध्ये 3 वाचवल्या होत्या. आणि त्याच पद्धतीनं आपण पाहतोय की मयूर पिसेकर यांची स्पर्धा ज्या स्पर्धेमध्ये जगन्नाथ स्मृती ट्रॉफीमध्ये 6 चेंडूमध्ये 1 धाव वाचवली होती. कडाव टीमनं नीतू माली जो गोलंदाज आहे कडाव टीमचा जाई टीमच्या अगेन्स्ट खऱ्या अर्थानं 6 चेंडूमध्ये 1 धाव वाचवली होती. अजय पाटील जो बेलोलीचा गोलंदाज आहे त्यानं रायगड प्रीमियर लीगमध्ये 6 बॉलमध्ये 1 धाव वाचवली होती. म्हणजे क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नाही. जर तुम्हाला त्या गोष्टी शक्य करायच्या असतील ना तर तुम्हाला 100% योगदान देणं गरजेचं असेल. या मॅचमध्ये देखील 100% योगदान देतील का? धनंजय हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती येतोय ज्यानं दुसरं षटक हाताळलं होतं. एका षटकामध्ये 9 धावा देत 3 विकेट त्यानं प्राप्त केल्या होत्या. यावेळेस दांडी गोल केली जाते आणि फलंदाज या ठिकाणी होईल बाद.
खऱ्या अर्थानं ज्यावेळी या स्पर्धेला सुरुवात झाली ना, दर्श 11 सुधागड आणि त्यांच्या विरोधात भाग्यश्री अश्विनी 11 सारंग पालीवाडी. अ, सुरुवातीलाच मित्र म्हणेन अगदी प्रभावीशाली इम्प्रेसिव्ह कामगिरी केली होती भाग्यश्री अश्विनी 11 सारंग पालीवाडी या टीमनं. विजयासाठी गरज आहे. शेवटच्या आता 17 बॉल आणि 9 धावसंख्येची गरज आहे. 17 मध्ये आता 9 धावसंख्येची गरज. पंच बेल्स, चला बेल्स. चला त्या एंडची घ्या. विकेट मिळण्याची शक्यता आणि धावचीत स्वरूपात रनआउट स्वरूपात विकेट गमावली जाते. आता दोस्तीच कुस्ती पाहायला मिळाली आणि महत्वाची विकेट. फलंदाज त्या ठिकाणी अंकुश त्या ठिकाणी होतोय बाद. नऊ धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. 18 मध्ये 9 धावा करायचे होते. आपण उल्लेख केलं होतं जर 9 मध्ये 18 असेल तर मॅचमध्ये मजा आली असती. परंतु लो स्कोरिंग मॅचेस हाय व्होल्टेज ड्रामा दाखवत असतात सातत्यपूर्वक. आपण कित्येक मैदानावरती पाहिल्यात आणि या मॅचमध्ये देखील तोच हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळेल का. नेट टू नेट फाईट होणं थोडंसं कठीण आहे, परंतु शेवटच्या आता 16 बॉल आणि विजयासाठी गरज आहे ती 9 धावसंख्येची. 16 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज आहे. दर्श 11 सुधागड हा संघ आतापर्यंत 6 विकेट त्यांनी गमावल्यात आणि हा दर्जेदार स्ट्रोक गेल्या गेल्या आक्रमण आणि नितीनच्या बॅटमधून येतोय. आज षटकार. 45 धावा धावफलकावरती. विजयासाठी अजूनही 3 धावसंख्येची गरज आहे. नितीनना गेल्या गेल्या प्रहार चढवला. षटकार येतो त्याच्या बॅटमधून. महत्वाच्या 2 विकेट. उर्वरित आता 3 धावसंख्येची गरज आहे. 2 विकेट या ठिकाणी प्राप्त केल्यात धनंजयनं. पुन्हा एकदा या ठिकाणी डॉट बॉल येईल. 10 फलक स्थिरावेल ते 45 या धावसंख्येवरती. येणारे शेवटचे 14 बॉल आणि 3 धावसंख्येची गरज आहे. 14 मध्ये 3 धावसंख्येची गरज. बॉल तयार आणि तदनंतर हा बोनसचा चौकार या ठिकाणी मिळतोय आणि हा विजयी चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं दर्श 11 सुधागड हा संघ या ठिकाणी जिंकलाय. जो संघ खऱ्या अर्थानं गतवर्षी उपविजेतेपद रनरअप राहिला होता यश श्लोक स्पोर्ट्स गराडा, परंतु तो संघ या ठिकाणी आजच्या पहिल्या दिवसामध्ये मधून खऱ्या अर्थानं बाहेर होतोय. काही काही चुका त्या ठिकाणी घडल्या असतील. बऱ्याचशा कधी कधी असं होतं ना निशांत बागडे, आपण पाहिलं तर की ज्या खेळाडूचं मोठं नाव असतं ना त्या खेळाडूंना वरती पूर्णपणे मदार असते. प्रत्येक स्पर्धेमध्ये असंच घडतं की कधी कधी आज अजय भस्म होता, सोहिल धार पवार एकाच टीममध्ये होता. बऱ्याचशा प्रेक्षकांना असं वाटलं असेल की हा संघ सहजरित्या क्वालिफाय होईल, परंतु तसं नाही. रायगड प्रीमियर लीग आहे, आदिवासी रायगड प्रीमियर लीग. कानाकोपऱ्यातील रायगड जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातील सगळे चुनिंदर खेळाडू या ठिकाणी एका एका टीमचा हिस्सा झालेत आणि त्या कारणासाठी कोणत्या खेळाडूकडे किती गुणवत्ता आहे ना ते तुम्ही स्पष्ट करू शकत नाही. आणि या अगोदर देखील आपण पाहिलं अजय भस्मन देखील तेच उल्लेख केलं की ही स्पर्धा कोणा एका गावची नाही आहे, कोणा एका मित्र म्हणेन विभागाची नाही आहे, तर रायगड जिल्ह्याची ही प्रीमियर लीग आहे. त्याकरता प्रत्येक खेळाडूकडे गुणवत्ता असणं हे साहजिकच आहे. परंतु ही मॅच या ठिकाणी जिंकली आहे दर्श 11 सुधागड या टीमनं.
या ठिकाणी आपण पाहतोय की या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जाईल